व्यक्ती असतात ज्यांनी स्तुत्य असे उपक्रम केलेले असतात, पण म्हणावी तशी प्रसिद्धी त्यांना मिळालेली नसते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील घुमडे गावातील अरविंद यशवंत राणे यांनी असाच एक 1500 वर्षांपूर्वीचं कॅलेंडर बनवण्याचा एक स्तुत्य उपक्रम केला आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये 2015 मध्ये त्याची नोंदही झाली आहे. लीगल आकाराच्या कागदावर त्यांनी ही दिनदर्शिका तयार केली आहे. गणितीय आकडेवारीचा अभ्यास करून जास्तीत जास्त प्रमाणात दिनदर्शिका एकाच कागदावर कशा पद्धतीने तयार करता येईल याचाही त्यांनी सखोल अभ्यास केला. इतिहास प्रसिद्ध राजा जुलियस सीझर आणि 13वे पोप ग्रेगरियन यांच्या नियमांचा अभ्यास करून त्यांनी ही दिनदर्शिका बनवली आहे. तर ही दिनदर्शिका बनवतानाचा त्यांचा प्रवास आणि त्यांनी कशा पद्धतीनं त्यांना ही संकल्पना कुठून सुचली या संदर्भात आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. नमस्कार राणे सर, महाराष्ट्र माझा नेटवर्क मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. राणे सर, मला एक सांगा, ही जी दिनदर्शिका तुम्ही बनवली आहे तर याचं इन्स्पिरेशन तुम्हाला कुठून मिळालंय आणि ही कल्पना तुमच्या डोक्यात कशी आली? मला प्रथम वर्तमानपत्रामध्ये माहिती मिळाली, म्हणजे कॅलेंडर 1 वर्षाचं कॅलेंडर एका पेजवर अशी माहिती मिळाली. त्यामुळे मी आपले सहज म्हणून एक छंद म्हणून म्हटलं कॅलेंडर तयार करायला घेतलं. ते प्रथम 1 वर्षाचं केलं, 2 वर्षाचं केलं, असे 3 वर्षाचे, असं करता करता मी 1901 ते 2000 पर्यंत 100 वर्षाची दिनदर्शिका प्रथम केली. त्यावरनं परत ते वाढ जुळायला लागलं. मला वाटलं आपण आणि पुढे वाढू आहे म्हणून मी 1901 ते 2100 परत अशी 200 वर्षाची दिनदर्शिका पहिली तयार केली. त्यानंतर मला वर्तमानपत्रामध्ये गणिती पद्धतीने असे वार काढण्याची पद्धती अशी माहिती मिळाली. परत कारण दिनदर्शिक राजा जुलियस सीझर आणि ग्रेगरियन यांच्या नियमांची माहिती उपलब्ध आहे. त्यांचा अभ्यास करून मी परत पुन्हा 1901 ते 1601 ते 3100 पर्यंत अशी 1500 वर्षाची दिनदर्शिका तयार केलेली आहे. सर, ही दिनदर्शिका बनवण्याची कल्पना जी तुमच्या डोक्यात आली, ती कल्पना सत्यात उतरवताना तुम्ही कुणाची मदत घेतली आहे का, किंवा काही अशी माध्यमांची मदत घेतली आहे का? मला अशी मदत कोणी केलेली नाही. मी स्वतःच माहिती अभ्यास करून ही दिनदर्शिका स्वतःच केलेली आहे. कोणाची मदत वगैरे कोणाला झालेली नाही. 2015 मध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये याची जी नोंद झाली आहे, याचा तुमचा प्रवास कसा होता आणि ही नोंद झाली आहे हे जेव्हा तुम्हाला कळालं त्यानंतरचा आनंद तुम्ही कशा पद्धतीनं व्यक्त कराल? फार आनंद झाला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्यामुळे. सुरुवातीला मी दिनदर्शिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा लोकांना समजण्यासाठी मी मुख्य कार्यकारी अधिकारी पांढरपट्टे साहेब यांच्या कार्यालयामध्ये जाऊन ती दिनदर्शिका प्रकाशन केले आणि ती प्रकाशन केलेली दिनदर्शिका मी इंडिया बुककडे सादर केली. त्यासाठी मलाच उपअभियंता कणकुले नाशिककर साहेब, शिंदे साहेब, गोवार साहेब, चाणके साहेब, बस्तावड साहेब, या मांडेकर या सर्वांचे सहकार्य लाभण्यात त्यांनी माहिती मला हे करण्यासाठी मदत केली फार इंडिया बुक प्रसिद्धीसाठी. वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी तर्फे दिल्ली फरीदाबाद मध्ये तुम्हाला जी डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे, याचा अनुभव तुम्ही आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर करा. मला वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी तर्फे डॉक्टरेट पदवी मिळाल्याचे फोटो स्वीकारतानाचा फोटो आहे. मला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटीकडे शिफारस केल्यामुळे दिनदर्शिका सादर करण्यासाठी त्यांनी शिफारस केला. मी सर्व दिनदर्शिका व काय माहिती असेल ती सर्व वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटीकडे सादर केली. ती माहिती त्यांनी तपासणी करून किंवा काय दिनदर्शिका बरोबर आहे की नाही याची खात्री करून त्यांनी मला वर्ल्ड रेकॉर्ड फरीदाबाद येथे डॉक्टरेट पदवी प्रदान केली. सर, तुम्ही ही जी एकाच पेजवर 1500 वर्षांची दिनदर्शिका इंग्लिश आणि मराठीमध्ये बनवली आहे, तर ही पाहण्याचा काही स्पेसिफिक असा एक पॅटर्न आहे का? पॅटर्न आहे असं बघण्याचे प्रथम आपल्याला त्या कुठल्या तारीखचा वार बघणार आहे, कुठली तारीख आहे, त्यामध्ये कुठल्या शतकात येते ते प्रथम आधी पाहावं लागणार आहे. ते शतक आहेत वरती, त्या शतकामध्ये खाली 100 वर्ष आहेत. त्या 100 वर्षामध्ये कुठली आपल्या वर्षाचं बघायचं आहे, वार बघायचा तो इथे बघायचा आणि त्या डाव्या साईडला महिने आहेत, महिने दिलेले आहे. त्या महिन्यामध्ये खाली असं यायचं, ते खाली यायचं आणि तारीख आणि वार ज्या ठिकाणी महिना आणि तारीख एकत्र होता त्या ठिकाणचा जो वार येईल तो त्या तारखेचा निश्चित वार असणार. उदाहरणार्थ 1947 15 ऑगस्ट 1947 त्याचं वार बघायचं असेल तर प्रथम 1901 ते 2000 मध्ये
47 वर्ष कुठे आले ते बघायचे. इथे खाली आहेत 47 वर्ष इथे आहे. त्या डाव्या साईडला ऑगस्ट महिना आहे. ऑगस्ट महिना असं खाली यायचं आणि इकडे 15 तारीख आणि इथे वार आणि महिना ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी कुठला वार आला, शुक्रवार आला. म्हणजे 15 ऑगस्ट 1947 हा वार शुक्रवार होता. 15 ऑगस्ट 1947. आणि मला वाटतं तुम्ही इथे कोपऱ्यात ती दिनदर्शिका पाहण्याचा तो पॅटर्न सुद्धा दाखवलेला आहे. पॅटर्न आहे त्यात कसं बघायचं, वरून खाली महिना नंतर वार आणि तारीख दाखवलेलं आहे त्याप्रमाणे. सर मला एक सांगा, या दिनदर्शिकेमध्ये लीप इयर आणि आपलं रेग्युलर इयर यांची तुम्ही सांगड कशा पद्धतीने घातली आहे? मी या दिनदर्शिकेमध्ये लीप इयर आहे ते स्वतंत्र अशी खाली वेगळे दाखवले पट्टा आणि साधी वर्ष ही वरती दाखवलं. 2 भागात विभागणी केली. नंतर जर एकत्र दाखवले तर कॅलेंडर मोठं होणार होतं, खूप मोठं होतं. म्हणून मी छोटे कॅलेंडर होण्यासाठी मी एका पेजवर करण्यासाठी मी स्वतंत्र असे 2 विभाग केले आहेत. त्याप्रमाणे वेगळे दाखवले आहे. साधी वर्ष वेगळी आणि लीप वर्ष वेगळी दाखवलेले आहे. मी जी 1601 ते 3100 रुपयाची दिनदर्शिका केली आहे ती राजा ज्युलियस सीझर, इतिहासमध्ये राजा ज्युलियस सीझर व 13वा पोप ग्रेगरियन यांच्या नियम आणि उपनियमांच्या आधारे ही दिनदर्शिका तयार केलेली आहे. परंतु ही दिनदर्शिका ग्रेगरियनने 1582 पासून सुरू केली. परंतु सर्वच देशांनी ही दिनदर्शिका एकाच वेळी अंमलात आणली नाही. उदाहरणार्थ भारत आणि इंग्लंड यांनी 1752 पासून स्वीकारले. त्यामुळे त्या मागील जर वार पाहायचे असेल तर किंवा ज्या देशांनी ज्या तारखेपासून ग्रेगरियन कॅलेंडर वापर सुरू केला त्याच्या मागील तारखांचे वार पाहण्यासाठी पाहायचे असतील तर मी दुसरी दिनदर्शिका बनवलेली आहे. मी सुरुवातीला 1601 ते 1752 इथे दिनदर्शिका तयार केली आहे. त्यानंतर मागे जाऊन मी त्याच्यानंतर 1201 ते 1752 पर्यंतचीच 552 अशा दिनदर्शिका तयार केली. पण ही दिनदर्शिका जे केली आहे ती राजा ज्युलियस सीझर राजा ज्युलियस सीझरच्या नियमाप्रमाणे आहे. त्यामुळे त्या कॅलेंडरमध्ये तुम्हाला जर मागच्या इतिहासातील नोंदी किंवा तारीखवार बघायचं असेल तर ह्या कॅलेंडर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 1752 पूर्वीचे किंवा ज्या देशांनी दिनदर्शिका मागच्या तारीखचे वार बघायचे तर त्यांना वार पाहता येणार आहे. दोघांचे नियम असे आहेत की राजा ज्युलियस सीझरचा नियम होता दर 4 वर्षांनी लीप इयर मानावे. या नियमामध्ये ग्रेगरियनने उपनियम तयार केला. जर शतकपूर्तीच्या अंकात जर 400ने निश्चित भाग जात असेल तर ती लीप इयर्स मानावी असे उपनियम केला. त्या नियमांच्या आधारे 1601 ते 3100 रुपयाची दिनदर्शिका दोघांच्या नियमांच्या आधारे केले आणि 1202-1 ते 1752 ही राजा ज्युलियस सीझरच्या दर 4 वर्षांनी लीप इयर असे मानून दिनदर्शिका तयार केलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील घुमडे गाव हे पर्यटन दृष्ट्या तसंही विकसितच आहे आणि अरविंद राणे यांनी जी दिनदर्शिका बनवली आहे त्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेल्यामुळं सिंधुदुर्गाचा नावलौकिक अधिकच वाढलाय. तर राणे सर तुमच्याशी बोलून फार फार छान वाटलं आणि आमच्या महाराष्ट्र माझा नेटवर्क करून तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मी स्वरूपा सौदागर, महाराष्ट्र माझा नेटवर्क, सिंधुदुर्ग.